न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीच्या वादात सोमवारी नवीन ट्विस्ट आलाय। शांतिगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय। यामुळे शिंदे गटाच्या इच्छुकांना मोठा राजकीय धक्का बसलाय। आज मोठा शक्ती प्रदर्शन करत शांतिगिरी महाराज यांनी आपला अर्ज दाखल केलाय। अर्ज दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलंय की मी शिंदे गटाच्या वतीने अर्ज दाखल केलाय। एबी फॉर्म आम्हालाच मिळणार असल्याचं खात्रीलायक शांतिगिरी महाराज यांनी सांगितलंय। ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी चरणी आणि भारताचे निवंदन करून जय बाबाजी भक्त परिवारामध्ये सर्व पक्षाची आमची मंडळी आहे आणि त्यामुळे आमची जी कमिटी लोकसभेची कमिटी त्या कमिटीने तो निर्णय घेतलाय। ही संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटीच्या मार्फत होत आहेत आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे। साहेब, मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती। कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण फॉर्म भरला? हे श्री एकनाथजी शिंदे गट। साहेब, महाराज तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागील काळामध्ये भेट घेतली होती, त्यावेळेला देखील तुम्ही सांगितलं होतं की सकारात्मक चर्चा झालेली आहे। त्याच वेळेला आपला काही शब्द देण्यात आला होता का किंवा आता त्यानंतर काय चर्चा झाली? त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी शिंदे साहेबांनी शांततेने आमचे जे मुद्दे होते या निवडणुकीमधले भक्त परिवाराचे ते सर्व त्यांनी ऐकून घेतले आणि त्यांची सुद्धा त्यांनी काही त्यांचे मुद्दे मांडले ते सुद्धा आम्ही शांततेने ऐकले। माझा रात्री वेळ असल्यामुळे ते काय म्हणले होते आम्ही तुम्हाला नंतर निर्णय आपण करू म्हणजे नंतर शिंदे गटाकडून आपण फॉर्म भरला आहे। तर असं चर्चा आहे की महायुतीचे उमेदवार आपणच असाल नाशिक लोकसभा मतदार। आता ही बघा ही भगवंताची इच्छा आम्ही समजतो। धनुष्यवराच्या हातात धनुष्य त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर करतील। अच्छा, पण स्वामी इच्छा आहे, भगवंताची इच्छा आहे, पण तुमचं आता तुम्ही नाशिक लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार झाले आहात असं म्हणायचं का? नाही, आम्ही कोणतेही त्या संदर्भात वक्तव्य केले नाहीत। आमच्या भक्त परिवाराने ठाम पडल्यापासून विडा विचारला की यावेळेला लढायचं आणि जिंकायचं। एबी फॉर्म सोबत जोडलेला नाहीये। काही चर्चा केली आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही चर्चा झाली का आपली आमच्या कालपासून? काही त्या संदर्भात आमच्या भक्ती परिवाराने परस्पर चर्चा केली। आम्हाला त्या संदर्भात सांगू शकत नाही। एबी फॉर्म सोबत जोडलेला नाहीये। एबी फॉर्म कधीपर्यंत मिळेल? संपूर्ण आमच्या वकिलाचा आणि त्या भक्त परिवाराचा मुद्दा आहे। आम्ही त्या संदर्भात वक्तव्य करू शकत नाही। आपल्याला होकार दिलेला आहे नाही, ऐका, ते म्हटलं आम्ही योग्य तो निर्णय घेऊ म्हणे त्यांनी असं म्हटलं। कोणते मुद्दे असणार आहेत तुमचे निवडणुकीसाठी? कोणते मुद्दे? आमचा जाहीरनामा आम्ही प्रकाशित करणार आहोत, त्याला आपल्या सर्वांची माहिती देतो। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।